हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। सध्या आपला उन्हाळा खूप वाढत चाललाय, त्यासाठी आणखीन एक मी समर स्पेशल रेसिपी दाखवणार आहे। तर आजची रेसिपी आहे टेंडर कोकोनट शेक। ते बनवायचं आता आपण बघूया। टेंडर कोकोनट शेक बनवण्यासाठी इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नारळ पाणी घेतलेलं आहे। मी पाणी काढून घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्याची मलाई पण मी काढलेली आहे। आता आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे, पण मलाईतला थोडासा भाग मी वेगळा काढून ठेवते, नंतर तो आपल्याला वापरायचा आहे। आता जे मलाईचे मी थोडेसे वेगळे तुकडे बाजूला काढून ठेवलेले आहेत, त्याचे थोडे बारीक तुकडे केलेले आहेत आणि इथे मोठे काप घेतलेले आहेत, कारण आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जार मध्ये मी काढून घेते। त्यात नारळ पाणी घालते, त्याचबरोबर मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, त्याचे पण मोठेच तुकडे केलेले आहेत, ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। आणि व्हॅनिला आईस्क्रीम पण आपण घालणार आहोत यातच। आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। आपलं टेंडर कोकोनट शेक आता रेडी आहे। आपण सर्विंग जार मध्ये काढूया। सुरुवातीला ग्लासामध्ये आपण बर्फाचे थोडे खडे टाकणार आहोत। त्यावर आपण शेक ओतायचं आहे। हे जे काप बाजूला ठेवले होते मलाईचे, ते घालूया वरती। आणि वरून ड्रायफ्रूटचे थोडेसे काप। फ्रेंड्स, आपला टेंडर कोकोनट शेक रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक यू।